पाहता लोचनी सुख झाले हो सारे. परिमळाची धाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर
परिमळाची धाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर
जवळी आहे परी भेटेना, जवळी आहे परी भेटेना, जवळी आहे परी भेटेना, जवळी जवळी आहे, जवळी आहे, जवळी आहे, जवळी जवळी आहे, जवळी आहे परी, परी भेटना, जवळी जवळी आहे परी भेटेना, जवळी आहे परी भेटेना, जवळी आहे परी भेटेना, विठ्ठल जवळीच आहे परी भेटना, जवळी आहे
प्रेमाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज अविटगे माय विठेना जवळी आहे परी भेटेना तृषा लागली जीवनाते ओढी तैशी तुझी गोडी लागोया जीवा अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना बापर खुमा देवी वरू विठ्ठली आवडी गोडी अशी गोडी मिळवून गेली ईश्वर विभो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुगा प्रस्तुत सेवेकरता निवडलेला भंग परब्रह्म भगवान पुनरावतारात ज्ञानेशांच्या योगाने आले
लोपलेल्या ज्ञानाला उघड करून दाखवलं. यावत जन्माचे ठिकाणी मानव जीवनाचं कल्याण ज्याच्यात आहे अशा एक निष्ठ भावनेने वेदाचा अर्थ काढला आणि गीतेचा अर्थ समजावून सांगण्यासाठी केली गीता मराठीमध्ये मराठीमध्ये रूपांतर केलं. ग्रंथाचं नाव ज्ञान ईश्वरी ठेवलं. वाचणाराला ज्ञान होतंय याचा अनुभव दिला. वाचील जो कोणी जनी त्याशी जनाईनं लोटांगण घातलं आणि सांगितलं माझ्या ज्ञानोबाच्या ओव्या जो कोणी वाचेल त्याला ज्ञान हो या ज्ञानाशी ऐसा वर या वाचे ज्ञानेश्वरी अथांग मानवी जीवनावर उपकार. साधू संतांनी आपला देह चंदनासारखा झिजवला. बोरीचे चंदन बनवले. वाहणाऱ्या गावातील ओहळांना गंगेचं स्वरूप दिलं. महान दोष निर्मित झालेल्या जीवांना पुनीत केलं. हे महान साधू संतांचं काम आहे. असाच एक महान संत आपल्या परिसरात जन्माला. हा ज्ञान सूर्य त्याला रवींद्रनाथ पंडित म्हणतात. काही दिवसापूर्वी त्यांचं प्रयाण काल झालं. सज्जनो, जाण्यासाठी सारेच आले पण सुगंध ठेवून किती गेले हा प्रश्न आहे. पंडित महाराजांचा सुगंध ठेवून जाणाराची कीर्ती राहते. राहिल्या त्या कीर्ती ठेवून जावं. फुलानं ओस व्हावं पण सुगंधाला ठेवून जावं. फुलाला आयुष्य आहे, सुगंध चिरंजीव आहे. देहाला आयुष्य आहे, जीव चिरंजीव आहे. पंडित महाराजांच्या या मानवी कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नाला माझा शतशः दंडवत. लक्षात घ्या, एखाद्यामध्ये ज्ञान असते ते ज्ञान दुसऱ्याला ज्ञानी बनवते आणि त्याच्या मुखातलं ज्ञान ज्ञानी बनवतंय की ज्याचे पाय सुद्धा असतात. त्या पंडित महाराजांचं कौतुक करावं असं वाटतं. सज्जनो, पंडित महाराजांच्या पाठी त्यांचा मुलगा प्रसाद योगिनी नावांची मुलगी आणि स्नेहल ही दुसरी मुलगी, 3 अपत्यांनी त्यांच्याबरोबर जीवन सुरळीत केलं. किती केला प्रपंच होत नाही आणि काही केलं तर संसारात समाधान नाही. हे तर साऱ्यांचंच आहे. भगवान गोपाल कृष्णांचा संसार अर्ध्यावर राहिला, रामप्रभूचा संसार अर्ध्यावर राहिला, मोडला. भल्या भल्यांचे संसार मोडतात, आपल्या संसाराचं काय मोडेलच. आपण त्याच्यासाठी दुःख धरून राहतो. ही आपली एक केविलवाणी स्थिती आहे. संसाराचं दुःख धरू नका. संसार पूर्ण करण्याचा हट्ट करू नका. परमार्थ अर्ध्यावर ठेवू नका आणि परमार्थ पूर्ण केल्याशिवाय जाऊ नका.
याच्यात वीरता आहे, याच्यामध्ये सौभाग्य आहे, याच्यामध्ये पूर्तता आहे. आपण पूर्ततेसाठी झटलो आहोत. बस पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत. अरे पुरे झाला ना, नको संसार. आता संसार राहून येते स्थिर एक एक ठाई, म्हणजे एकाच देहात राहू देत नाही. मानव झालं की गेलं पुन्हा दुसऱ्या शरीरात, तिसरं शरीर बदलतच आलो. मी रात्री कार्यक्रमात सांगितलं की जीवाला नेहमी प्रवास सुरूच आहे, नाही का. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे. जीवाचा प्रवास संपला असं कधीच घडत नाही, आणि संत पुन्हा प्रवासात येत नाही. देवाचा प्रवासच नाही, त्यांनी घेतलेलं सोंग आहे विठाला. आणि म्हणून या करता तकलीफ आहे ती जीवाला आहे, त्याच्या जाण्या येण्याला आहे, आणि त्या जाण्या येण्यातून त्याला मुक्त करण्याकरता संत आहे. वाङ्मयाचा अभ्यास करताना हजारो ग्रंथ पंडित महाराजांकडे मी पाहिले. ओळख होती, प्रेम होतं, एकमेकाच्या जवळ बोलत होतो, बसत होतो, ते कौतुक करत होते. महाराज तुमची ओळख उशिरा झाली हो. मला म्हणायचे महाराज तुमची ओळख उशिरा झाली हो. मी म्हटलं हे माझं दुर्भाग्य आहे. अहो काय बोलता तुम्ही? म्हटलं हो, तुम्हाला माझ्यापेक्षा विद्या निपुण आहात. मला अभंग येतात, ओवे येतात, कदाचित श्लोक सांगेल, पण पंचांग मात्र मला येत नाही. महाराज शिकवा मला. शिकविलच म्हटले, पण हा दुर्भाग्यानं आलेला कोरोना निमित्त झालं. कोरोनाचं आयुष्य संपलं. किती राहावं हे नेमून आलेले, हे गेले नेमून ठाईचे. सांगितलं या वेळेला तुम्हाला जावं लागेल. 16 वर्षानं ज्ञानोबराय निघाले, 41 वर्षानं तुकोबाराय निघाले. थांबले नाही. तुकोबारायांना अडवलं, मुलं लहान आहेत, कुठे निघालात? ते म्हटले सांभाळणारा जिवंत इथेच आहे विठेवर, घाबरू नको, ते करील मोठाला. काय रडता संसाराला, तो मोठा करील ना, काही त्याच्यावर काही नाही. लक्ष्मी ज्याची पत्नी आहे, सरस्वती ज्याच्या पुढे हात जोडून उभी आहे, मुख्याला वाचस्पती करील, दारिद्र्याला श्रीमंत बनवील, असा मालक उभा आहे. कशाला भीता? म्हणून तुकोबारायांनी आयुष्य संपल्यावर त्यांना विचारलं, तुम्ही अजून राहिले तर चांगलं नाही होणार का? त्यांनी सांगितलं, किती राहिलो तर वाईट होणारच नाही, पण चांगलं तरी किती करायचं? शिकवायचं किती लोकांना शिकवायचं, किती लोकांना शिकवावं? अंतःकरणामध्ये प्रकाश पडेपर्यंत शिकवावं, प्रकाश पडल्यावर शिकवणाऱ्यांना निघून जावं. पंडित महाराज गेले, दिलेलं नेलं नाही, दिलेलं नेलं नाही. ते स्वयंप्रकाशित होते. ज्याच्या अंतःकरणामध्ये न्यायशास्त्राचं खंड विखंड आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये नारद सूत्र भरपूर भरलेलं आहे. आपण गाथा प्रेमी माणसं आहोत, आपण ज्ञानेश्वरी प्रेमी माणसं आहोत. हे उच्च कोटीची माणसं आहेत ना, ती न्यायशास्त्र प्रिय आहेत. गौतमानं लिहिलेल्या शास्त्राचा अखंड अभ्यास, नारदानं सांगितलेली 84 सूत्र ज्याच्या मुखात, त्याला आजच विमान आलेलं आहे. चुकीचं करू शकत नाही, कायद्याच्या पुढे चुकीचं करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या वैभवाला साजेसा अभंग निवडला
की परिमळाची धाव ओढण्यासाठी धावणारा भुंगा, भुंगा नाम जीव आहे, परिमळाची धाव प्रेम आहे, आणि ज्याच्यात निर्माण झालं ते कमळ घ्या, हा ते फूल घ्या, तुम्हाला आवडेल ते घ्या. या फुलाच्या पाकळ्या 9 असतात. या फुलाच्या कर्णिकेत एक ताकद असते, एकाकार करण्याकरता त्या कर्णिका असतात. मी अध्यात्मिकाचा विचार किती केला असेल मला माहिती नाही, पण मी एवढं सांगू शकतो, कोणत्याही फुलाच्या मध्यभागामध्ये एक खड्डा असतो आणि त्या खड्ड्यात एक कर्णिका असते. ती कर्णिका त्रिपुटावर असते आणि त्याच्यावर धारणा करणारा योगी कधीच मोक्षाचा मार्गीचा प्रवासी झालेला असतो. ही धारणा आहे. ध्यान सर्वांना समजलं, धारणा नाही समजलं. ध्यान समजलंय, धारणा समजली नाही. धारणेचा अर्थ तो आहे देव पाहता पाहता देव होणे, ही त्याची धारणा आहे. चंद्राचे हात, चंद्राचे पाय, ही त्याची धारणा आहे. या धारणेमध्ये ज्या वेळेला मनुष्य जातो त्यावेळेला तो मुक्त प्रवासी असतो. जन्म मृत्यू सोडा, जन्म मृत्यू स्वप्नासारखे आपत्या नदिशे. ज्या वेळेला नाटाच्या अर्ध्या भागाचं वर्णन आहे ना, इतकं सुंदर आहे, तुम्ही रोज जवळ असावं असं मला कधी कधी वाटतं. सगळं देखे माई आहे. याचं कारण आहे, तुम्हाला खरं सांगू का, जेवढी कीर्तनकार मंडळी आहेत ना त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, 7 नाट पाठ करा. कुठे उडी मारता येते. अभंग नाही सुटला ना दुसरीकडे जाता येतं, परत अभंगात येता येतं. हे 7 नाट पाठ पाहिजे कीर्तनकारांचे. नेम नको, नियमासाठी एकच आहे ना, एक ज्ञानोबांच्या समाधीचा अभंग 12 महिने चालतो का? त्या मुहूर्ताला आहे. नाट मात्र 12 महिने त्या कीर्तनकाराला खाऊ घालतो. नाट पाहिजे. 60च अभंग आहेत नाटाचे, पण 60 अभंगाला ते सगळे चौचरणी आहेत. 6-5 एवढी चरण असतात. 6 चौक 24 म्हणजे 24 त्याची तुका असतात. हे पाठ करण्याचा प्रयत्न करा. सर्व कीर्तनकार मंडळीला माझी नम्र विनंती आहे. याच्यामध्ये तुमचंही कल्याण आहे आणि आमचंही कल्याण आहे. का? तुम्ही पूरक बोलण्याचा हेतू तुमचा पूर्ण करू शकता, तुमचे तुम्ही. म्हणून आणि आमचा पायाभरणी झाली ना त्यावेळेला जुन्या मंडळीनं सांगितलं, हे बाळा काकडा हरिपाठ नाट प्रासंगिकाचे 5-5 झाला कीर्तनकार. मग पुढे जे वैभव आहे, गीता किती असावी, भागवत किती असावा, त्याच्या वेचे कसे असावे, वेचे वाचून कीर्तनकार होण्यापेक्षा वेचे काढायला शिका. विठ्ठल माझ्या गुरुजीने मला एक ओवी मारली होती मेंदूत. ते म्हटले, वारा वाहुनी ओसरे, वारा वाहुनी ओसरे, पै डोल रुखी उरे. वारा येऊन गेलं, झाड वारा संपल्याबरोबर झाड हलायचं बंद होते का? वारा संपला, झाड का हलते? झाड वाऱ्याने हलते का झाड स्वतः हलते? वारा आल्यावरच हलतंय, आधी हलत नाही. पण वारा गेल्यावर गप राहत नाही. तेवी पुढे त्या ओवीचा अर्थ त्यांनी लावला, वारा वाहून ओसरे पै डोल रुखिवरे, तैसे शेंदूर आहे कापुरे वेचलिया. कापराच्या आरतीला घेतलेलं ताट येऊ देत नाही, माझ्यात आरती केली असं सांगत राहत. बरोबर? कापराचं ताट जेवायला गेलं, पाहुणा जेवेल काय? नाही. तुमच्या शरीराला आरतीचं ताट बनवा तरी तुमचा उद्धार आहे. हा वारा वाहणारा संप्रदायाचा वारा हा तुमच्या सुगंधाला पार नेईल. आणि म्हणून याकरता सज्जनो, जीवनाची ओढ आहे.
शरीराची ओढ काय आहे? शरीराची ओढ विषय आहे. ही ओढ जीवाला नसावी पण लागली विषय ओढी कीर्तनच तुमचे एखादे मला बोलायची गरज नाही. विषय ओढी बोलले. मला सांगा, शरीर बोलतंय विषयाला पण जीव बोलला. आता इथे अंतर आपल्याला तसं काढले बघा. ज्याचं शरीर विषयात बोललंय त्याला तारणारे संत धावून आले, पण ज्याचे जीव विषयात बोलले त्याला कोणीच त्या जवळ केलं. चंद्र असणारे महेंद्र आधी करून रावणा सहित ज्या वेळेला जीव भुलले त्यावेळेला वाया गेले. मोठमोठ्या लोकांच्या चुका झाल्या, जीवाची नाही चूक. कारण जीवाची इच्छा आहे कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त. कै हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म. कासयाने कळेल ते मला वाटत असे हो. वा, मी तुमच्याकडे आलो आहे, माझं कर्म कसं नष्ट होईल त्याला खूप प्रमाण आहे. कर्म त्या अकर्माच्या घ्या, काही घ्या, ठेचा लागतात, काय काय होते सगळं जाऊ द्यायचे. आले मग आपल्याला 8:30ला कीर्तन सोडायचे. तुमच्या कानावर असू द्या. आणि 8:30ला वाजले, मला नाही ध्यान झालं तर कोणतरी असं करायचं सांगून काम असते आपल्याला. मी त्याचं शुभाशुभ नाही म्हणत, कोणीतरी आपला गुरु बसलेला असतो. जीवाचा उद्धार शरीराचा नाही. शरीर हे परमार्थासाठी साधन दिलेलं आहे. देवे दिला देव
देह दिला, देवानं जीव दिला, एक सत्य गोष्ट दिली आणि एक खोटी दिली. शरीर खोट आहे, माया आहे. जीव खरा आहे, तारक आहे. देवानं दोन दिले आणि सांगितलं या दोन्हीचा सदुपयोग केला तर शरीराच्या माध्यमातून जीवाचा उद्धार होईल. म्हणजे देह किमर्थ निर्मिला, तुम्ही विषय स्वार्थी थेत हातीचा बुडाला परमार्थ. हातीचा परमार्थ बुडाला. ए मानवा, अरे देह दिला, कशाने जरा विचारलं नाही तू? याच्यावर एक समीकरण आलेलं आहे. देहात अगोदरच सगळं टाकून दिलं, ज्ञान दिलं. माझी बाहुले मनुष्य देही, माझी काय कोणाचं ज्ञान दिलं? स्वतःतलं ज्ञान माणसाला दिलं, पशुला नाही दिलं, कोणालाच नाही दिलं. कारण मनुष्य देह हा वतनाचा अधिकारी आहे, देवाच्या. आपण कोणाचे अधिकारी आहोत? देवाचं वतन आपल्या बापाचं आहे, ते मिळालंच पाहिजे असा मानवाचा हक्क आहे. आणि म्हणून मानव हे मोक्षाचं द्वार आहे, देवाची द्वारी. मोक्ष मिळण्यासाठी मानव शरीर हे मोक्षाचं द्वार आहे. त्यातल्या जीवाला तिथूनच मोक्षाच्या शिडीचा प्रवास आहे. विठ्ठल वचन केलं, एवढा अधिकार नारायणे दिधला हो. एवढा अधिकार दिला ना, तुला मोक्षाचा दरवाजा उघडा मिळेल. माणसं त्या दरवाजाजवळ जाऊन बिघडतात. बिघडली म्हणजे कशी? त्यांनी शरीर सुखाकडे लक्ष दिलं आणि शरीर सुख हे मनुष्याच्या जीवाला अधपतन आहे. शरीराला गोड नाही लागत भजन, शरीराला गोड लागत नाही तीर्थयात्रा. पण तीर्थयात्रा मात्र शरीर दोषासाठी आहे, शरीराला माहिती नाही. जीवासाठी तीर्थयात्रा नाही. महाराज एक ओवी आली, उत्तमा ध्यान धारणा, उत्तम मनुष्याला ध्यान धारणा. नंबर 2, दुसऱ्या नंबरला जो उभा आहे नाना प्रकारच्या साधना, साधनेला 2 नंबरला. 3 नंबरला जीवाच्या कल्याणासाठी ते केवळ एक भजन संदेश. पण तीर्थ यात्रा आधमा काय सांगतो, तीर्थयात्रा आधम मनुष्य झाला, काहीच करता येत नाही, तीर्थात जावं. आता त्याच्या सिद्धांत नुसता सांगतो, मांडत नाही, आपल्याला टाइम नाही. इंद्राला शाप झाल्यावर कुठे आला? इंद्र योनी भूमीशी, इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशिया. आधमाला सांगितलं तीर्थाला जा, मूर्खा. ब्रह्मदेवाला सांगितलं तीर्थाला जा, मूर्खपणा करू नको. हरिओम वामान तर तीर्थ वाईट नाही, अपूर्ण आहे. वाईट नाही, तीर्थ अपूर्ण आहे. म्हणून प्रति दिवशी पंढरपूरला जात तीर्थतया ठाया.
पतित होण्याकरता म्हणजे तीर्थ शुद्ध होण्याकरता लोहदंडी येतात, पुंडलिकाजवळ येतात. तीर्थे मध्यान्हकाळी तर ती आंघोळी वंदी ती तीर्थे तयार ठाया. आंघोळ करतात, चरण धुतात, शुद्ध होतात, पुन्हा आपल्या धंद्यावर जातात. ती तीर्थ तुम्हाला किती शुद्ध करते. म्हणजे आपले पाय तीर्थ करा. पण आता तुम्ही लिहित नाही ते, पण पूर्वी बाहेर गावाला गेलेला मुलगा वडिलांना पत्र लिहिताना काय लिहायचा? तीर्थरूप मेवण्याच्या चरणाशी ऐकलंय कुठं? माता पितरे तीर्थरूप असते. अरे आई आणि वडील हे दोन तीर्थ आहेत. का तीर्थ आहेत? तर तीर्थ जन्माला आल्यावर पुनीत करतात, ही जन्माला घालतानाच पुनीत करतात. माझा मुलगा महाराज असावा, माझा मुलगा पंडित असावा, माझा मुलगा हा मुनी असावा, ऋषी असावा, असे आई वडील पहिले ठरवतात आणि जन्माला घालतात. ती तीर्थे माता पितरे तीर्थरूप असते. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्या मुलाची जन्माला येण्याच्या अगोदर तयारी करतात ती आई वडील, आणि जन्माला आल्यानंतर त्याची व्यवस्था करतात ती तीर्थ आहे. तीर्थ 2 नंबरला आहे. बाळाला जपामध्ये रोज जपणारा माणूस एक बार कौशल्य को पूछो तो कल्याण हो जाएगा. हे राम कहो बारंबार, दशरथ कहो एक बार. रोज रामाचं भजन करा. उठले हो हे दशरथा, एवढं म्हणा तो दिवसाचं भजन दशरथा. ते मनुष्य दुखानं करत असताना पहिलं नाव आईचं घेतो, मग देवाचं घेतो. आई ग, अरे देवा रे. तो पहिलं आई ग हे अक्षर आहे ना, त्याच्यातच दुःख कमी होते. आणि बघा तो जप करा आई ग असं म्हणा, तर ते दुःख कमी होते. म्हणून तर माणसं कंतानी म्हणतात आई आई आई. आणि साप चावलेला सुद्धा उतरतो आई म्हणता म्हणता. हे प्रेम असावं. आई म्हणता म्हणता भूक कमी होते. आई म्हणता म्हणता ज्ञानवान होतात. असं माझ्या रुक्मिणीनं केलेली मेहनत ज्ञानोबाच्या रूपाने ओबोजताची. काय कमी केलं त्या माऊलीनं? ज्ञानोबरायांचं आहे. ज्ञानोबरायांचा मी ज्ञानी नव्हतो, लोपले ज्ञान ही तर नेनतली कोणी. अवतार पांडुरंगा नाव ठेविले, माझं नाव ज्ञानदेव ठेवलंय. मी पांडुरंग आहे. लोपलेलं ज्ञान उघडं केले. ज्ञान मात्र साधूच आहे. मी ज्ञान दिलेलं नाही. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना हा प्रश्न शेवटाला विचारला होता. 16व्या वर्षी महाराज म्हणजे काय चाललंय? जाण्याची तयारी. कधी? 16 पूर्ण झालं माझं. कशाला ते कळलं नाही तुम्हाला? हो कळलं ना. ज्ञानेश्वरी ग्रंथ केला, हे लोकांचंही म्हटला. निवृत्तीनाथ काय म्हणतात? हे लोकांचंही म्हटला, काय मोठेपणा सांगू नका. म्हणजे ते म्हटले अहो हे गीतेच्या शास्त्रावर सांगितलेला ग्रंथ आहे, त्याला काय मोठेपणा सांगता? मग काय केलं पाहिजे? उपनिषद जाळा. आणि म्हणून 10 उपनिषदावर त्याने ग्रंथ तयार केला. काय नाव त्या ग्रंथाचं? अमृत अनुभव. 10 शास्त्रांचा अनुभव काढला आणि ते अमृत दिलं. एका ओवी 4 तुका असतात, त्यातलं एक तुक समजलं तरी दुसरं नाही समजत. वाचून बघा. ज्ञानेश्वरीचं एक तुक दुसऱ्या तुकाला पाठीमागं घालतं. ते सोपं आहे. अमृतानुभव कोणीही कीर्तनामध्ये सांगत नाही. त्याचं कारण आहे ती 2 चरण त्याला फापला होतात. मग त्याला असं वाटतं मी चुकलो काय. ही फार मोठी गंमत आहे. आपलं डोकं कधी कधी जड होते त्याचं. पण एक आहे मात्र, उपनिषद
मुखात असल्यावर तो ग्रंथ सोडतोय विठ्ठल. मला थोडक्यात सांगायचं होतं, रुक्मिणीच्या पिंपळाच्या प्रदक्षिणा ज्ञानोबरायांसाठी होत्या. पिंपळाच्या प्रदक्षिणा, आणि पिंपळ हा ज्ञानाचा वृक्ष आहे बरं का. पिंपळ हा कल्पवृक्ष आहे, त्याचं नाव बदललं आणि पिंपळ झालं. हे ब्रह्मदेवामुळं नाव बदललं, ते शिवलं त्या झाडाला आणि त्या झाडाची पावर कमी झाली. काय ना त्याला ते नको मर्दी नाही सांगत त्याला ऋग्वेदाचा पहिला श्लोक येईन आणि ते गडबडलं. कोण? ब्रह्मदेव. आणि त्या गडबडीमध्ये ते देवाकडे गेलं. ते म्हटलं काय गडबड झाली मला कळत नाही, पण ते पिंपळाचं झाड म्हटलं तुम्ही सांगितलं तिथे बसलो, तुम्ही सांगितलं एक चूक झाली की एक पान पडल. ते म्हणले एका श्लोकाला पानच नाही राहिलं, आता उरलेलं वाचू कशाला, फांद्या पडतील माझ्यावर. शिवला का म्हटलं त्याला? हा म्हणला हात लावला त्याला. आला 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 कल्पवृक्ष होता, कशाला हात लावला तो? तुम्हीच तर बसवलं. बरं बरं म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून मग तो श्लोक सुधारून दिला. त्याला सांगितलं 50 अक्षरी करशी बरोबरी शेकी तुझे तोंड तुझी वैरी रया. अरे 50 अक्षराची विद्या मराठी रे, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू घेणे देणे सुखाची होईया. क्या बात है. तुम्ही रोज संगते या पाकिट वाटून घेऊ पण कीर्तन. अहो ज्याची त्याची वाटणी ज्याला त्याला मिळालीच पाहिजे. बोचा काय बापच आहे का? चला इथे त्यांनी सांगितलं 50 अक्षराची विद्या अपूर्ण आहे. मग 2 अक्षर कोणती? एक श्री आणि एक ओम. एक अक्षर श्री आहे, ते 12 खडीत नाही. आपली कक्का किक्की कुकू के काय कोका कमका याच्यात ते श्री नाही. आणि ओम स्वतंत्र आहे, त्याच्या प्रकाशात निर्माण झालेली 50 अक्षर ओंकाराच्या. बरोबर. मग ही 2 अक्षर दिली आणि सांगितलं वेळ्या जा हा ओंकार प्रत्येक ओवीला लाव आणि त्याची पावर. म्हणून मला एक सांगा, आंबा उतरून आणल्यावर पिकतो कसा? उतरणीच्या मडक्यात ठेवल्यावर, पाण्याच्या अंड्याखाली ठेवल्यावर. आडी. आता आडी कशाला घालतात? म्हणजे आडी कशाची घालतात? बारदानाची की गवताची की पेंड्याची? बरोबर बरोबर आहे. आंबा पिकला तरी पाड गोड लागत नाही. आंबा घरात ठेवला आणि पिकला तरी कार्टी त्याचा नाश करते, त्याचा रस होत नाही. पण पेंड्यात पिकला किंवा गवतात पिकला तर त्याचा रस तयार होतो. बरोबर. तसा हरी या अक्षराच्या आधीत ओम घातला तेव्हा तो पिकला. कशात घातला? ओम. हे नागड अक्षरे महाराज. हरी हृदयस्थ आहे. री सप्तचक्राच्या वर माथ्यावर आहे, तालुका प्रदेशात. री री म्हटल्यावर इथं हलतंय, ह म्हटल्यावर इथं हलतंय आणि ओम म्हटल्यावर इथं हलतंय आणि माणूस मुक्त होतंय. एवढ्यावरच परमार्थ खूप होतोय माणसाचा. ऐकायला तयार नाही, माणसं ऐकत नाही. आणि म्हणे जा मी सांगितलं तसं म्हण. आणि मग ते गेलं. ओम हरि ओम अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम होतारम रत्नधातमम. ओम अग्नेय स्वाहा, ओम सूर्याय स्वाहा, ओम सोमाय स्वाहा, ओम प्रजापते स्वाहा, ओम विश्वेभ्य देवेभ्य. इथे कल्याण आहे जगताचं. हा मंत्र ऋग्वेदाचा पहिला मंत्र आहे. हा मंत्र या पद्धतीने बोलल्याबरोबर पिंपळाला सगळी पानं आली. म्हणून
विद्या विद्या म्हणजे काय, मंत्र मंत्र म्हणजे काय, आपण सारी मंडळी त्याचं संशोधनच करतो आहोत. आणि म्हणून सांगितलं त्या विद्येचा सुगंध आहे ओम. विद्येचं स्वरूप आहे श्री, यशश्री अवतार्य. ही 6 अक्षर ज्याच्यात आहे त्याला श्री म्हटलेलं आहे, बरोबर. आणि मग त्याचा सुगंध घेण्याकरता आपण धाव घेतोय. जीव हे पहिलं अक्षर आहे, पहिलं चरण. परिमळाची गायनाचार्य आले, सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत. परिमळाची धाव, परिमळ धावतो की वारा धावायला लावतो? परिमळ धावतो की वारा धावायला लावतो? बरोबर. वारा आणि परिमळ, वाऱ्याला फार मोठी किंमत आहे. आपला चैतन्य वारा कधी ठरतो? आपला जिवंत वारा कधी ठरतो महाराज? आपला मेलेला वारा कधी ठरतो? हा म्हणा ना. अपाने युवती प्राणम प्राणापानम तथा परे प्राणापानम गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः. चौथ्या अध्यायामध्ये असे गोड वर्णन आले. तुमच्या नाकाला 2 नाकपुड्या का? एकच तोटा दिला असतं तर काय त्याच्या बापाचा तोटा गेला असता?
कारण आहे चंद्र नाडी सूर्य नाडी, नाही का? डाव्या नागपुडीला चंद्र नाडी म्हणतात, उजव्या नागपुडीला सूर्य नाडी म्हणतात. त्याचं बाष्प आत गेल्यावर सुषुम्नेत होतं आणि ती बाहेर पडते तेव्हा निर्जीवता आहे. जिवंत नाडीला भजन करता येत नाही आणि बाह्य नाडीच्या भजनाचा उपयोग होत नाही. दुसरी गोष्ट आहे. आपण वाहणाऱ्या नाडीवर भजन करतो. तुगा म्हणे माझे, म्हणजे आवा बाहेर चालली का नाही, हेची सर्व सुख पाहिन स्त्रीमुख आवडीने. आता आतल्या नाडी म्हणे घ्या, तुगा म्हणे माझे सुषुम्ने वरुणी वळगावे सामर्थ्य, सुषुम्ने वरुणी वळगावे पत्ता सांगितला तुम्ही. सुषुम्ना नाडी नाभी कमलाच्या खाली असते आणि ज्या वेळेला तिला जाणारी हवा थांबते. आता त्याचं बघ, त्या पत्तीच्या पुढे एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, माहितीचे म्हणून. पुढचंही माहिती असेल तरी पण मला असं वाटलं की सांगावा. घेताना 16, ठेवताना 64 आणि सोडताना 32 हा तिचा वेग आहे. असं आहे साहेब, घेताना 16, ठेवताना 64 आणि सोडताना 32. एक प्राणायाम जिवंत प्राणायाम. आता हे बैठकीचं बोलणं असते, कुठेतरी भेटलो तर बोलू आपण. आता इथं 8:30ला संपवायचे म्हणजे आपल्या टायमाचा. तर हे प्रत्येक साधकाने केल्यावर त्याला 3 महिन्यात ज्ञान येतं. किती? 3 महिन्यात तो महापुरुष होऊ शकतो. हे माझं बोलणं नाही, नाथरायाने सांगितले. आणि म्हणून आपण ज्या वेळेला भजन पूजन करतो, हा भजन रूपी छंद बरोबर आहे, भजन रूपी तीर्थ बरोबर आहे आणि भजन रूपी आपला चाललेला उद्धार करण्याचा मार्गही बरोबर आहे. कारण तुका म्हणे कोटी कुळेती कशाने? विठोबाजे भावे गाता गीत विठोबाचे. भाव धरून तुमच्या पहिल्या चरणाला तुम्ही दिलं होतं का? कोणतरी चरण त्यांनी दिले होतं. तर ती भाव धरून त्याच्या प्रक्रियेला त्याला कोंब फुटतात असं आहे. आणि म्हणून याकरता हा जीव ज्या सुगंधाच्या पाठी चाललेला आहे, तो सुगंध म्हणजे ओंकाराचा स्वर आहे. त्याला प्रक्रियेत बोलतात कीर्ती. आपल्यासाठी नाही का, राहिली ती कीर्ती जगा, म्हणजे कीर्ती म्हणतो आपण, पण वास्तवामध्ये त्याचा लय म्हणतात. स्वर कर्णिकेचा लय जिथे करता येतो तिथे ज्ञानोदय तयार होतो. हा त्याचा एक प्रक्रियेचा भाग आहे. पुढे मंडळी, परमार्थ आपण शोधता शोधता परमार्थाच्या बारीक गोष्टीवर लक्ष गेलं तर निश्चित प्रत्येक मनुष्य साधनेच्या द्वारे ईश्वर चरणाजवळ प्राप्त होतो. म्हणून याकरता कल्पवृक्षाखाली राहणाऱ्या रुक्मिणीनं ज्ञानाच्या बाळाला ज्ञान दिलं. निवृत्तीनाथांना गुरु दीक्षा दिली, निवृत्तीनाथ गुरुच बनले. हे सगळे महान साधू आहेत ना, हे त्या फुलाला सुगंध देणारी माता माऊली. सुगंध, गंध हा पृथ्वीचा गुण आहे.
गंध कोणाचा गुण आहे? पृथ्वीचा. पृथ्वीचा गुण आहे. पृथ्वी कशी असू द्या पण ती घाण वस्तूला सुगंधित बनवते, हा तिचा गुण आहे. आई कशी असू द्या ती बाळाचा सुगंध बनवते, हा तिचा गुण आहे. हे लक्षात घेतलं तर फार सुंदर गोष्टी आहेत. आणि म्हणून याकरता आता ज्या मावल्या आहेत ना त्यांनी असं सुगंध फूल जन्माला घाला. आणि म्हणून आपल्याजवळ आपला जीव आहे तो, त्याला भ्रमर उडी म्हणून म्हटले. भ्रमर रोनू जोनो रोनू जोनो रे भ्रमरा कुठलं म्हणायला लता मंगेशकर पाहिजे. आपला वारा आहे ही त्या जीवाची झुंझुन आहे. आणि मग त्याला सांगितलं की तू ज्याच्या करता चाललेला आहेत ना हे भ्रमरा तू फक्त अवगुण टाकून दे. सांगे तू तुमचं अवगुण टाका, तुम्ही सगळेच उद्धारक आहात. आणि उद्धाराचा आपल्याजवळ मार्ग आहे. आपण त्यात जाऊन कोंडलो. एक आपण एक मार्ग सुंदर दिलाय महाराज, त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे. एक कमळ आहे, भुंगा बसलाय आणि भुंगा त्यात कोंडला आणि त्याचा एक अभंग त्यांनी निर्माण केलाय महाराजांनी. त्यांनी सांगितलं गोवी भ्रमरा सुमन काय रे हा गुंतला भ्रमर. कुठं गुंतला? कमळनी निर्दोषी. भुंगा गुंतला कमळ निर्दोषी, कमळाचा दोष नाही. आणि भ्रमर गुंतला, भ्रमराचाही दोष नाही. हा मी इथे कीर्तन केले त्याच्यावर म्हणून त्याला विचारलं. तर असं आहे, कमळनीवर भुंगा बसला. भुंग्याचं उद्दिष्ट काय? तिला दुःख न देता सुगंध खाणे. भ्रमर ही उपमा काय दिली तर तो खात नाही, आपला जीव खात नाही, आपला जीव काही पित नाही, आपला जीव काही कुठे फिरायला जात नाही. तो आतच आहे, तो फक्त सुगंध घेतोय त्या नामाचा. त्याच्यावर तेवढा मोठा अभंग केलेले आहे त्यांनी. आणि म्हणून सांगितलं ते संध्याकाळ झाल्यावर कमळनीमध्ये गुंतला. गुंतवला की गुंतला? कमळनीने त्याला गुंतवला की गुंतला? गुंतवला असं म्हणलेच नाही महाराज, गुंतला भ्रमर. गुंतला म्हणजे काय झालं तर तिचा स्वभाव आहे मावळणे. सूर्य मावळलं, ती मावळली, पण तिच्यात स्नेह होता. कोणात? कमळणी. जसा नवरा जरी लोटत आला तरी बाई पदर घालते. म्हणजे कधी कधी ताप येतो, काय होतं माणसाला ना. ते त्या कमळनीनं पानं आपले पाकळ्या घातल्या आणि सांगितलं तू पती आहेस, माझा भाऊ घ्यायला आलेला आहे, तुला सुद्धा गारठ लागू नये, खाली तळ आहे, पाणी आहे, गारटशील मरशील, झाकून ठेवला. आणि जेव्हा विकसित झाली सूर्य उगवल्यावर सांगितलं जायचे करायचे तर नाही, संध्याकाळी जाईल म्हटलं. त्या भुंग्याला ती जगवते तशी आपली ही विद्या आहे. ओंकाराचा सुगंध आहे, स्त्रीमध्ये षड्गुण ऐश्वर्य आहे आणि आपल्या जगण्याचं त्याच्या सार आहे. तैतरी उपनिषदामध्ये त्याचा विषय आलेला आहे. जाऊ द्या. आता इथे जेव्हा आपण विचार मांडतो, या कमळी नावाच्या शरीरात तो भ्रमर गुंतलेला आहे. आता त्याला मोकळा करायचा. कमळीनं त्याला नरकाच्या वाट्याला लावायचा नाही. कमळी शुद्ध आहे, ती पाण्यात उगवलेली आहे, ती चिखलातून वर आलेली आहे, वर आल्याशिवाय फुलत नाही. या तिच्या वैभवाचं ज्ञान आपल्याला नाही. बघा भ्रमरा
करता ज्ञान. राम रसाची चवी म्हणजे तर ते जोडून द्यायचं चरण म्हणजे संपला. रामाचा रस कसा असतो तर तो त्याला राम बनवतो. जे आपल्यासारखंच बनवते नाही का, ते राम रस त्याला आपल्यासारखं बनवतंय. भेटलेलं उपर ना खोड असते. काय करता आता नाही वापरतो लोक म्हणतात तुम्ही वापरते नाही, वापरलं तर सुटत काय तुम्ही मायबाप बोललो तर चूक सहन. राम रस म्हटलेलं आहे. रसाला सुगंध असतो असं म्हटलेलं आहे बरोबर. सुगंधाचा गुण येतो हे त्याच्यात गोवलेलं आहे. हे सगळं तुमच्या पुढे मांडताना मला एक त्याच्यात हा आनंद सांगायचा आहे की ज्यावेळी तो राम रस घेतो त्यावेळेला अन्न रस नष्ट होतो, खाण्याची गरज पडत. वाल्या कोणी तपाला बसले जेवला का असं असं कुठं ग्रंथात आले का त्याची बायको डबा घेऊन आली तो म्हणला एवढ्या उशिरा आली काय तुला काय अक्कल आहे का नाही लवकर का नाही आली. ते म्हणजे मुर्द्या लोकांना मारितो खा खा आणल्या खाली पातोड्या करून. आपण वाल्यापळी जो सांगतो ना हा बनवलेला आहे आपण. म्हणजे कसं आहे वाल्या कोळी नारदाच्या कृपा कटाक्ष न्याळलेले अरे दृष्टिक्षेपणामध्ये नेत्र हे कमळ आहे. पदकमळ करकमळ नेत्रकमळ आपल्याजवळ जी कमळ आहेत ना त्याचा तो भुंगा कुठं त्याचा आध्यात्मिक अजून पुढे. कोणता भुंगा डोळ्यात बसलेला भुंगा कोणता, कंठात रसात बसलेला भुंगा कोणता, हातात असलेला भुंगा कोणता, हातात टाळ्यात का वाजी द्या पाय माणसं नाचतातच का विठोबर माय. ही कमळं सगळे वायाचे असतात आणि मग भजन होते विठोबा. माऊली वाक्याख्यान पूर्ण करू आपण. सज्जनो परिमळाची धाव भ्रमर उडी तैशी तुझी गोडी लागो मज. मला ती गोडी लागू दे जसा भ्रमर परिमळाची धाव घेत तो जातो तसा तुझ्या चिंतनाची धाव घेत हा जीव तुझ्याजवळ यावा हा त्याचा लौकिक अर्थ आहे. पुढे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं ज्ञानोपराय म्हणतात ज्ञानोपरायची धाव घे पैल तो घे कौकुक शकून घे माये. हे कोणाला म्हणतात त्याची बरीच कीर्तन मी बरेच वक्त्याकडून ऐकली पण म्हणजे
पण त्यांच्यापेक्षा मोठा नाही, पण कोणाच तरी एकाचं घ्यावा या हिशोबाने ऐकले. पण ते दुसरंच आहे, ते मला सांगायची वेळच नाही आली. आमच्या मावळात सांगावं तर ते हुशार नाही, आणि तुमच्या मावळात सांगवतो ऐकायची नाही. काय शेंडी लावतो म्हणले. ते ज्ञानोबर आहेत ना, कागप्रसुंडीला म्हणतात. तो पलीकडे कावळा होता ना, तो कागप्रसुंडी होता. काय झालं, राम जन्माला कागप्रसुंडी सगळ्यांच्या आधी पोचले. त्याला राम पाहायचा आहे. त्याला आत गेल्यावर लोक म्हणजे कावळं का मरात आहे रे इथं. त्याला हाणलं जाऊन पकडलं लोंबली त्याची. गेलं शेवटीच्या तीरावर पकडलं बोलवली. म्हणला जायचं नाही, म्हणला लोक देवाला सुद्धा जाऊन देत नाही. सकाळचा महादेव बाबा आला. डोक 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 म्हणला, हो इकडे या, तुम्हाला पखाडं नाही तिकडे या. काय आत नाही जाऊन देते, मारतात. आम्ही कोण बोलणेवाला आहे, हमको कोण रोखणेवाला आहे, चलो. तो म्हणला मग मी येतो माग पुढे शंकर माग कागप्रसुंडी. तिथे गेल्यावर लोक म्हणजे ते कावळा ह्या बुवाच्या पाठी आलाय. बुवा साहित्य कागप्रसुंडी अवधपुरी आली. रामायणाचा हातखंड आहे. रामायण सांगता ना, कधीतरी ऐकायला बोलवा. तुमच्यासारख्या गरीबाला ऐकू द्या. दोघांनाही धक्काबुक्की झाली. काय प्रश्न म्हटला, मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही मोठ्याली माणसं ऐकत नाही. म्हटले माझा वशीला आहे हे. म्हणलं अरे ते आतल्याला कळलं असतं तर बोलवलं असतं. पण ही म्हटला तरी वेळीच झाली. तो म्हणला कालचं दुःख आहे अजून. म्हणला मला चला नदी किनारी नेलं आणि शंकराला आंघोळ घातली घासून. कोणी कावळे कागप्रसुंडीनं. तुम्ही म्हणले आता आत कसं जायचं. शंकर म्हटलं आता काही सांगतात येत नाही, पण बघू. म्हणून ते राम भजन करत आहे. राम शिया राम महाराज म्हटले ना, ते भजन करायला लागलं. दोघ जण आतल्याचं पोट दुखायला लागलं. कोणाचं, रामाचं पोट दुखायला लागलं. ते मोठे मोठ्याने वरडा. ते आता मोठ्याचं पोर रडायला लागलं म्हणजे बारका माणूस सुद्धा पळतो. आपलं पोर पायाखाली दाबितो, दुसऱ्याच्या पोराकरता पळतो. लहान मोठ्याची गंमतच आहे. आहे धावा धावा काय झालंय मुलाला. आणि मग दवडी पिटवली. कोणी पायरावा काढणारा, कोणी दृष्ट काढणारा असेल तर ताबडतोब ह्या योग्य बक्षीस दिलं जाईल. आणि ते दवडी वाजवी गावातून फिरत आहे. तेव्हा शंकर म्हणला आमंत्रण आले, चालायचं का. म्हणजे कुठं, म्हणले दृष्ट काढायला. आणि नाही दृष्ट निघाल्यावर म्हणला त्या सगळ्या विद्या मला येत्या, तू चाल गपचूप. जोर कांड घे म्हणला माझं. त्याला चोरी दिली, ते मागं चालले. शंकर पुढं म्हणलं आता मी रडायचं बंद करतो. म्हणलं सकाळी तुला दाखवलं ना. म्हणलं पण आता तुमचं पोर रडायचं राहिलं मग तुम्ही पाहिजे राहिलंच ना. म्हणलं दसरा म्हणला आणि दो राजा आणि दो म्हटल्यानंतर त्यांनी पाहिलं. कोणी, रामानं शंकराला पाहिलं ना, हसायला लागलं. कौशल्य म्हणली बाबा मठासहित मी पैसे देते. केवढाही मोठ बांधा, किती लोक येऊ द्या, मी खर्च करीन, पण पोर कधीच रडलं नाही. आता रडणारच नाही म्हणला. ते गेलं, ते रडायचं राहिलं. आता शंकर म्हटलं आपलं काम झालं, मी जातो. ते म्हणजे काय प्रश्न, आता कुठे जाणार तू. म्हणला मी नाही जाणार. मग इथे काय करतो. ते म्हटलं ते पोर मोठं झालं आणि अंगणात आलं, दूध भात खायला लागलं. मला उशी शिथं खायला मिळेल की झालं माझं कल्याण कावळ्याचं.
हुशारच आहे रे तू. हा शंकर गेले निघून, त्या काळकृष्ण तिथंच राहिले. मग हे पोर 2-4 वर्षाचं झालं, मग पहिली पोर अंगणातच जातात खायला, कोणाची असो. दूध भात घेतला, कावळ्याला देऊ का, आमकं करू का, ती बाई पहिला कावळाच का म्हणते ती, त्याच्यामुळे म्हणते. आताच्या बाया पहिला कावळ्याला देऊ का म्हणतात, ती काळकृष्णीपासून कौसाल्या म्हटली, ती ऐकलं यांनी, देऊ का कावळ्याला, देऊ का कावळ्या. आणि ती कावळी पण अशी तिथं जाऊन काव काव करीत बसतात. मग ते अन्न टाकलं, 8 वर्षाचं पोर झालं, 8 वर्षांनी विश्वामित्र आला, आता काय काय बोलवतोय, आपल्याला नाही काय म्हणून. ते काय कृष्णीला 8 वर्षाचं झाल्यानंतर विश्वामित्राला त्याने सांगितलं, यज्ञ करता तुमचा मुलगा पाहिजे. तसंच मला असं काय करता, मी येतो. नाही म्हटला, पोरच पाहिजे. का पोर पाहिजे, ते म्हटले हे 8 वर्षाची पोरं जे काम करतील, तू 60 वर्षाचा माणूस काम करणार नाही, ही पोरच दे. ही पोरं दिली. त्यावेळेला कावळं पुढं टुणूक उडत चाललं. त्यावेळेला कावळ्याला रामाने विचारलं, बोल क्या चाहता है, तुला काय पाहिजे बोल. त्याला माहिती होतं हा कोण आहे, याला माहिती होतं तो कोण आहे. त्याला सांगितलं, देसेल आज येईल म्हटला, माझा सन्मान करतील लोक, असा एखादा जागा दे, आणि जन्मजन्मी मला कावळाच बनव, म्हणजे तू जन्मोजन्मी राम असेल तेव्हा मी उष्ट खाईल. तू का म्हणे, शेष वचन न मोडी. हा तुझ्या पुढे जाणार नाही. आता लोक म्हणतात त्या कावळ्याला बाण मारला आणि मग त्याने ते मागितलं, गुन्हेगाराला कोणी वरदान देते का, कावळ्याला ते दिला. तो कावळा हा राम कुठे गेलाय, हा शंकर जोडीदार कुठे गेलाय, म्हणून ते येऊन राहिले आळंदीत. आणि जेव्हा निवृत्तीनाथ आले ना, ते कावळं लागलं उड्या मारायला, भगवान शंकर की जय हो. ज्ञानोबराय म्हणतात, ते आपल्याला पाहिजे, कावळा का उड्या मारित. पहिलं तो घे, इंद्रायणीच्या पलीकडे ते उड्या मारते. आंबिया डहाळी आंब्यावर बसलेला आहे. त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणले, तुझं कशावर लक्ष झालं, कावळा नाम काय करायचं तुला. नाही म्हटला, हे पहिले उत्तर द्या. मग भगवान शंकरनी असा हात केला आणि तो काळ ऋषी दाखवला. अरे मोठा ऋषी आहे रे. मग ज्ञानोबराय म्हटले, बाबा काळ ऋषींनी काय तू लिहिले, मला रामायण लिहिले. मग सर्वात चांगलं रामायण काळ ऋषींनी रामायण, सर्वात आध्यात्मिक रामायण काळ ऋषींनीने लिहिले. गरुड त्याचा स्वतः आहे, मला जुनं सापडलेले पुस्तकच त्यांनी वाचलेलं, ज्ञानोबरायांनी वाचलं. तर अशा वेळेला त्यांनी मला तुझे पाय पुजील, तुला दैवात खाऊ घालीन, येईपर्यंत ज्ञानोबराय म्हटले. तर यांच्या गाठी भेटी फार महागड्या, म्हणून सांगितले की बाबा हो, मी त्या परिमळासाठी तिथपर्यंत येऊन पोचलो. मग पुढच्या चरणात प्रवेश करताना त्याचं उत्तर सांगितलं. आदित्य गे माये
गे माय. आता याच्यात 2च अक्षरात मिटवतो मी. खूप सुगंध घेतला आणि पोट फुगलं कोणाचं असं ऐकलंय का? खूप सुगंध घेतला आणि वीट आला असं होते का? नाही, वीट येत नाही, पोट फुगत नाही आणि घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव आहे सुगंध आहे. म्हणून घराभोवती नेहमी सुगंधित फुलं असावी. पारिजातकाचं झाड असो. महाराज त्यातला एक भाग सांगतो. फुफ्फुसावर सुगंधच औषध आहे, दुसरं औषध नाही. मी आयुर्वेदिक असल्यामुळे फुफ्फुस चांगलं करण्यासाठी सुगंधच औषध आहे. त्यावेळेला त्याचे कप्पे चांगले होतात. फुफ्फुसामध्ये काय काय आहे? आता आम्हाला 12वीला तो विषय होता. तर फुफ्फुसामध्ये काय काय आहे फक्त डॉक्टर साहेब. फुफ्फुसामध्ये एक हलता कप्पा आहे. फुफ्फुसाचा खालचा भाग दाबला जातो आणि मग वरचा दाबला जातो. कप्पा मध्ये असतो. याच्यातली हवा त्याच्यावर मारली जाते. त्यावेळेला ऑक्सिजन बरोबर काढून घेते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. म्हणून त्याचं ऑपरेशन होत नाही. झालं तर जेल सोडावं लागतं. डॉक्टर साहेब जेल सोडल्यावर 25 वर्षाचा माणूस 50 वर्षाचा होतो. बरोबर आहे. हे मी गलत बोलत नाही. मी त्याच स्टेपचा आहे. पण गरिबीने इकडं आणलं मग. डॉक्टर साहेब खरं सांगू, शहाणा माणूस दुबळा जन्माला येऊ नये. मी देवाला विनंती करीत असतो, जर अक्कल दिली तर दुबळं ठेवू नको. मी नाडी तज्ज्ञ माणूस आहे. कोणताही माणूस माझ्याकडे थोड्या वेळाने पाठवा, मी त्याची सगळी बिमारी नाडीवर सांगतो. माझ्या भागात नाडी तज्ज्ञ म्हणून मी प्रख्यात मनुष्य आहे. मी सोडून दिलं होतं. भोपाळ युनिव्हर्सिटीचा आमच्या टायमाला परीक्षा होते. 62चा मी 59चा फायनल आहे. 62ला मी 63ला पंडित परीक्षा पास झालो. त्यावेळेला प्रबोधिनी ते पंडित अशा 5 परीक्षा होत्या आणि सगळे आयुर्वेदाचे ग्रंथ हिंदीत होते. इंग्लिशचा तपास नव्हता. त्यावेळेला 2 परीक्षा मी जाऊन दिल्या. 3ऱ्या परीक्षेला 18,000 रुपये भरायला नाही म्हणून बुवा जाऊ. तर एक एक पार्टची मला माहिती आहे. तुम्ही गर्भाशय मला विचारा, तुम्ही फुफ्फुस विचारा, तुम्ही हृदय विचारा, तुम्ही किडनी विचारा, तुम्ही मेंदू विचारा, लहान मेंदूत काय विचारा, त्याच्या जीवा किती येते मला विचारा, ते मला येते. तुमच्याशी बोललो म्हणजे मी शहाणा म्हणून नाही बोललो. माझा कधीतरी तुमच्यामुळे फायदा होईल. तुम्ही जुना रेडिओ पाहिला, लाकडाचा रेडिओ होता. ते मला फोडतोड करायची मोठी मला हौस. घरात मारायलाही खाला तो फोडतोडीमुळं. त्याच्यात काय येते, तो लाकडी रेडिओ फोडला की त्याच्यात एक कार्बनची काडी निघायची. तिला 588 राऊंड असायचे. कॉईल, त्याला आपण कॉईल म्हणतो आपल्या भाषेत. त्या कॉईलला 340 कॉईलला पुन्हा लागायचं. 460ला मुंबई लागायची आणि 510ला नागपूर लागायची आमच्या काळात. ती काडी अशी जायची आणि मला असं वाटायची गाडी काय काम करते कळा ना. रेडिओच फोडला. फोडला तर फोडला, गावचा फोडला. ते गावाला दिले होते बघा लाकडी. तक्रार करते. ती काडी पाहिली आणि मग विवेकानंदाच्या पुस्तकात ते मी वाचलं. मनुष्याच्या लहान मेंदूमध्ये 16 राऊंडची एक कॉईल आहे इथे. त्याला 16 राऊंड आहे. ते 16चे 16 राऊंड चालू होते विवेकानंदाचे, रामकृष्ण परमहंस, शंकराचार्याचे. हे लोकांचे 16चे 16 राऊंड चालू होते. त्यामुळे एकदा वाचलं की ते पाठ असायचं. मग ते 16 राऊंड आईच्या दोषानं कमी होतात डॉक्टर साहेब. बरोबरपणातल्या आईच्या दोषानं ते कमी होतात. आणि मग ते राऊंड कधी कधी 6 वर येतात. तेव्हा ते पेतड होतं. 4 वर येतात मग ते जमीनच विकित. आणि 2.5 वर येतात तेव्हा घर सोडून. माझे क्लासमेट आहेत म्हणून बोलतो. त्याचं कारण आहे ते राऊंड पुन्हा जिवंत करण्याची बी आयडिया सांगतो तुम्हाला. पिंपळाच्या पानामध्ये
त्याच्या नसांमध्ये एक द्राव असतो. पिंपळाच्या पानावर गरम भात टाकून, गाईचं गरम दूध टाकून आपल्या मुलाला चालल्यावर त्याचे 2 राऊंड वाढतात. त्याच्यावर वेखंड औषध आहे साहेब. आमच्या लहान भगिनी मुलाला वेखंड उघडून देतात. वेखंड ते राऊंड जिवंत करण्याचं साधन आहे, म्हणून वेखंड लहान मुलाला दिलं जातं. मुरुड शेंग काय काम करते, जायफळ काम काय काम करते, झोपेचं काम जायफळ करते. मला पोरं झाली म्हणून मला माहिती आहे. तर हे सगळं मी सोडून दिलं होतं. पण बऱ्याच लोकांनी सांगितलं म्हणजे महाराज एक विनंती म्हणजे काय, तुम्हाला येता येते तर वापरा. म्हणून वापरलं. माझ्या 3000 निपुत्रिक माणसांना माझ्यामुळे गुण आला. मी कुठेही जाहिरात करत नाही. मी तांबी नाही, शेंबी नाही. महाराज लोकांवर उपकार करणं माझं एवढंच काम आहे. देवाने मला जे आयुष्य दिले ते त्याच्याच करता दिले. मला या कीर्तनाचा रस नव्हता, पण मग तो त्याशी माणसं येतात ना, त्यांच्यामुळे लागला. मी म्हणलं ते म्हणले महाराज तुम्हाला गाताच येत नाही. मग गेलो 8 महिने बागेश्वराच्या मंदिरात. पेटी दिली, पेटी फुटस्तवर वाजवली. मग मी सुरात आलो. आता मी सुरात आहे ना महाराज, त्याचं कारण एक पेटी आऊट केली. घरची पेटी मिली, 3 वर्ष झाली. माझी घरची पेटी होती ती मिली नाही समजले. तेव्हा पंडित महाराजांनी मला एकदा फोन केला होता. ते म्हणले तुमचं असं झालं. मला आनंदी आनंद झाला. का मग त्यांनी वाटलं रडत आहे का काय, याची पेटी मिली म्हणजे रडत आहे का काय. म्हणजे महाराज तुमचं ते व्हॉट्सअपला मी पाहिलं, मला आनंदी आनंद आहे. तुम्ही आनंद मानता, मला उपद्रव निघून गेला. आता या माणसाने मला ते ओळखून आणले. म्हणला तुम्हाला पंडित महाराजांच्या तिथं कार्यक्रम करतात, मग मुंबईला पोचवतो. उद्या परत दिवशी मुंबईला पोचवतील. म्हणजे गेलो जुने आसनाव मारुतीसारखं शिपूट डोक्यावर. ते हे सगळं परमार्थात आयुर्वेदिक काय आहे, आयुर्वेदात डॉक्टर की कशी आहे, त्याचं ज्ञान कसं होतंय, महात्म्य आहात तुम्ही. खरंच मी तुम्हाला सांगतो, तुमचं ज्ञान आज जगाला गरजेचंच आहे. जेवढे डॉक्टर मंडळी असतात मी त्यांच्या पाया पडतो. मी त्यांची निंदा करत नाही. सगळे हातात आहे. मी एका महिलेला म्हटलं, म्हणजे बाबा मुलगा होत नाही, 3 मुली झाल्या, कोणत्या देवाची पूजा करावा. म्हणलं त्याची पूजा करूच नको. म्हणलं का, त्याच्या हातात ती बटणं नाहीत. देवाच्या हातात ती बटणं नाहीत. ती माणसाच्या हातात बटणं आहे. देव म्हणला 2च बटनाची मशीन आहे, जन्माला आणि मरणाचा. 2च बटणं मी दाबितो. बाकी सगळं माणसाच्या हातात आहे. आणि ते मी इथं सांगणार नाही, कारण मी आता असाल तुम्ही बाहेर असाल. एवढेच आपलं पास झालं. मी भेटले म्हणून बोललो, एवढेच पास झालं. बाबा जीवनाचा उपयोग जगासाठी केला त्याला पुण्य म्हणतात. पुण्य परोपकार, पाप परपीडा, अनेक नाही जोडा दुजा याशी. जगात पुण्य म्हणजे परोपकार आहे आणि लोकांना पीडा देणं हे पाप आहे. का एवढ्या 2 गोष्टी सांभाळल्या तरी परमार्थ झाला. तुम्ही सारखे हिंडा असं मी म्हणणार नाही. तुम्ही आहे ते थाईच वै सोनी करा एकचित्त, आवडी अनंत आणि म्हणून हे मानवा, तुझ्या जीवनाचं कल्याण तुझ्याच हातात आहे. वामन पैनी बी ते सांगितलं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ज्ञान होणं आपल्याच हातात आहे. ज्ञानी पुरुष जन्माला येणं आपल्या हातात आहे. सुगंधित जीवन घालवणं आपल्याच हातात आहे. मुलाचा स्वभाव तो राजा होणं आपल्याच हातात आहे. तो भिक्षुक होणं आपल्या हातात आहे. तो पंडित होणं आपल्या हातात आहे. कधी विचारा, त्याची सारी उत्तरं तुम्हाला मी देईल. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मानव जीवनासाठी हा जगताचा आधार आहे. आता राहिलेली चरणं पुन्हा कुठं तुमचा एखाद्या ठिकाणी पंडित महाराजांसारखा मोठा माणूस जर गेला, तुम्ही असलो तर येई, नाही तर माया दसकिरीला तुम्ही या. मी जाता जाता एवढं मात्र म्हणेन, पंडित महाराज सुगंधित जीवन घालवलं तुम्ही. तुमच्या जीवनाचा मी साक्षीदार आहे. काय अभ्यास केला तुम्ही ते मला माहिती आहे. तुम्ही मला काय विचारलं ते मला माहिती आहे. मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो आता आणि सांगतो,
ईश्वर तुम्हाला जवळ करू. मिळाला जन्म तर महात्म्याचा मिळेल, नाही तर तुमच्या स्थायी आसनावर उरलेल्या परिवाराला मी सगळ्यांना नमस्कार करतो. मुलानं, दोन्ही मुलीनं, म्हातारीला मी नमस्कार करतो आणि सांगतो दुःख करू नका. भरून येते हो. मग अशी मी आलो तरी भरून कोणाला येते. अंत्येष्टी केली त्यांची. मला जे सांगितलं होतं ती अंत्येष्टी कशी करायची मी त्यातला ज्ञात आहे. मी ते सगळं केलं आणि आता सांगितलं माझं कार्य इथपर्यंत तुमच्यासाठी खूप झालं. आता फक्त मला आशीर्वाद वरून द्या की गोपाळे महाराज तुमचं जीवन यथासांग किनाऱ्याला जाऊ. तुम्हाला इथेच म्हणतो आणि याच ठिकाणी हे वाक्पुष्प वाहून मोकळा होतो. शेवटची चाल मला सिंगल का होय ना तुम्हाला आवाज गोड आहे. बाबा रखमादेवीवर विठ्ठलावर बाबा रखमादेवीवर विठ्ठलावर बाबा
जवळी